जय जय रघुवीर समर्थ। तुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वप्रथम आपणा सर्वांचं मी या ठिकाणी वंदन करतो आणि आपल्या अंतस्थ अंतरात्म्याला मी वंदन करतो। सगळ्यात आधी गीताधर्म मंडळाने या ठिकाणी मला ही संधी दिली म्हणून मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे। खरं तर मी इथं आलो होतो ते गीता तत्ववती परीक्षेचा फॉर्म भरायला आणि ताईंनी सांगितले की आधी तुमची तारीख द्या। मी म्हटलं चला तेवढाच आपला अभ्यास होईल। त्यांनी मला विषय दिला करुणाष्टमी। खरं तर या विषयाचा मला अभ्यास व्हायचा होता आणि त्या निमित्ताने मी अभ्यास करायला सुरुवात केली। मला कल्पना आहे की माझ्या समोर बसलेले जे श्रोते आहेत ते यामध्ये अधिक जाणकार आहेत, पण जसं आईला आपल्या मुलाचं कौतुक असतं तसं तुम्ही हे बोल माझे कौतुकाने ऐकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। करुणाष्टके हा शब्द वाचल्यानंतर बरेच दिवस माझ्या मनात जो प्रश्न होता त्याचं उत्तर शोधायला मी सुरुवात केली। म्हणजे हे 8 कडव्यांचं करुणाष्टक आहे का? तर पहिलाच करुणाष्टकात लक्षात आले की 15 कडवे आणि दुसरे की त्याचे 20 कडवे, म्हणजे 8 कडवे असलेलं नाही, याला अष्टक कशाला म्हणतात? नंतर मग करुणाष्टक कोणकोणती आहेत ती शोधायचा प्रयत्न, तर काही पुस्तकात 8, काही पुस्तकात 10, काही पुस्तकात 20 सुद्धा। मग असं का म्हणत असतील? तर धुळ्याचे नानासाहेब देव, शंकर श्रीकृष्ण देव यांनी करुणाष्टकाची एक सुंदर व्याख्या केली। ती व्याख्या माझ्या वाचनात आली। ते म्हणतात, ज्या कवितेत पश्चात्ताप आहे, संसाराची असारता आहे, विवेकयुक्त वैराग्य आहे, मोक्षाची अपेक्षा आहे, त्या काव्याला करुणाष्टक म्हणतात। हे वाचल्यानंतर मग एक एक शब्द फोड करायची वेळ आली। हे काय आहे त्याने समजून घेतलं पाहिजे। हे वाक्य म्हणजे एक पुस्तक आहे मोठं। ज्या कवितेत पश्चात्ताप आहे, पश्चात्ताप कशाचा? इथून सुरुवात होते। काही चूक केली असेल तर पश्चात्ताप होतो, गुन्हा केला असेल तर पश्चात्ताप होतो। पण समर्थांनी अशी काय चूक केली होती किंवा असा काय गुन्हा केला होता की त्यांना पश्चात्ताप झाला, असाही एक प्रश्न पडला। ज्या कवितेत संसाराची असारता आहे, संसाराची असारता जर लक्षात घेतली तर माणसाला जगताच येणार। हे सगळं असार सोडून तर कोणी देत नाही, त्या आसारामध्ये राहायचं पण आहे। विवेकयुक्त वैराग्य आहे, हा हे काही अंश आपल्याला लक्षात येऊ शकतो। विवेकाशिवाय वैराग्य पांगळ आहे। पण वैराग्य समर्थांना आलं होतं, सुखासारखे पूर्ण वैराग्य आहे। आपल्याला येईल का? शक्यता फारच आहे, कारण आपण इतके ते जखडलेले आहोत की ते वैराग्य आपल्याला येऊ शकते। मोक्षाची अपेक्षा हा सगळ्यांना नसते। मोक्ष
मिळेल का काय माहिती, कोणी पाहिलं मोक्ष. मग या कोरोनाष्टकांवर कोणी कोणी काय काय म्हटलेलं आहे याचाही काही अभ्यास, काही विचार सुरू केला. तर ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर यशवंत पाठक यांनी म्हटलेलं आहे, हे समर्थांच्या मनीचे आर्त चांदणे आहे. हे आणखीन अवघड करून, समर्थांच्या मनीचे आर्त चांदणे. चांदणं शीतल असतं. आता जेव्हा आर्तता येते त्यावेळेला ती शीतल आर्तता कशी येईल, हा एक माझ्या पुढे प्रश्न. तर आम्हाला बोलवायचंय ना, ते ओरडून बोलून चालणार नाही, तो येईल कसं. त्याला शीतलतेने बोलवलंय, टाहो तर फोडायचा आहे, तो आला पण पाहिजे. त्यानंतर डॉक्टर अ. देशपांडे यांनी म्हटले हे क्रांती काव्य आहे. आता क्रांती काव्य म्हणजे काय, तर जो जो हे करुणाष्टक म्हणेल, वाचेल, समजून घेईल, त्याच्या आयुष्यात क्रांती होईल, म्हणून हे क्रांती काव्य. हे आत्मशोधक काव्य आहे. याच्यामध्ये स्वतःचा शोध घ्यायचा आहे. स्वतः कुठे आहोत. समर्थ म्हणतात अनुदिन अनुतापे तापलो रामराया. समर्थ म्हणतात, आपल्याला काय करायचं त्याचं त्यांना म्हणून. मी खरंच तापलोय का, तर मला राम भेटेल. मग आत्मशोधाची सुरुवात होते. मग पश्चाताप कशाचा, तर मी आतापर्यंत रामाच्या विस्मरणाने जे जे केलं त्याचा पश्चाताप. रामाच्या स्मरणाने जे केलं त्याचा पश्चाताप करायची काय गरज. गोंदवलेकर महाराज काय म्हणतात, प्रत्येक कृती तुमची रामाच्या स्मरणाने होय, प्रत्येक कृती. म्हणून करुणाष्टकांमध्ये करुणा आहे, आर्तता आहे. आणि ईश्वरी अवताराचं प्रयोजन काय, ईश्वर अवतार कशासाठी घेतो, भगवद्गीतेत सांगून ठेवलं, प्राणीनाम आरती नाशनम. प्राण्यांची आर्तता नष्ट करण्यासाठी मी जन्म घेतो. प्राणीनाम आरती नाशनम. मग ती आर्तता असेल तर नष्ट होईल. परमेश्वराला ते कळलं पाहिजे ना की याला आर्तता आहे म्हणून. म्हणून त्या आर्ततेने ते म्हटलं गेलं पाहिजे. अशा अर्थाने या करुणाष्टकांकडे आपल्याला बघावं लागतं. आणि समर्थांचं कुठलंही वाङ्मय घ्या, दासबोध असेल, मनाचे श्लोक असतील, आत्माराम असेल, आणखी निरनिराळ्या रचना असतील, सगळ्या अगदी रामायण असेल, भीमरूपी असतील, सगळं असतील, सगळ्यांचा विचार करायचा झाला की समर्थांच्या चरित्राचा विचार करणं आवश्यक आहे. त्यांचं नुसतं ग्रंथ वाङ्मय विचार घेऊन चालत नाही, तर ते जगले कसे हे लक्षात घ्यावं. आणि म्हणून समर्थांचा विचार करत असताना ही करुणाष्टक त्यांनी केव्हा लिहिली, अवघ्या वयाच्या 12व्या वर्षी घरातून निघून गेल्यानंतर ते टाकळीला आले. कल्पना करा, एक 12 वर्षाचं पोर आपल्या घरापासून साधारणपणे 300-400 किलोमीटर अंतरावर चालत निघून जाते. आता 12 वर्षाच्या पोराला आई खाली खेळायला सुद्धा सोडत, त्याच्या मागे मागे जाते. स्वतःजवळ काहीच नाही, भिक्षा मागून जगायचंय.
समाजाची अवहेलना सहन करायची आहे. कारण ध्येय ठरलेलं आहे, उद्दिष्ट ठरलेलं आहे, काय करायचं ते ठरलेलं आहे. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रामाचं दर्शन झालं का झालंय. खरं तर एखाद्या माणसाला असं वाटेल की झालं माझं रामाचं दर्शन झालं, जन्माचं सार्थक झालं, संपलं माझं विषय संपलं. पण ते झाल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की रामाचं दर्शन होऊन चालणार नाही. रामाने मला काय काम करायला सांगितलं ते करायचं, त्यासाठी मला तपश्चर्या करायची. आणि टाकळीला असताना त्यांना जो अनुभव आलाय सगळा, मग तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र काढून बघा, समर्थांचं चरित्र, सगळ्या संतांच्या चरित्रामध्ये संतांना त्रास झालेलाच आहे. तुकाराम महाराजांना त्रास झाला. या त्रासाच्या वेळेला त्यांच्याकडे एक महत्वाची गोष्ट काय होती की या संसारावर किंवा या सगळ्या इतरांवर कोणावर रागवायचं नाही, पण या दुःखातून सोडवण्याची मागणी आपल्या ईश्वराकडे करायची. आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये समर्थांनी ही करुणाष्टक टाकळीला दिली. मगाशी मी जे म्हणलं तर या 8 आहेत का, तर त्यातली निवडक 8 रोजच्या उपासनेमध्ये म्हटली जातात, म्हणून त्याला करुणाष्टक म्हणतात. निवडक 8 म्हणतात. इतरही काही नंतरच्या काळामध्ये म्हणजे सज्जनगडावर असताना किंवा महाबळेश्वरला असताना वगैरे पण त्यांनी आणखी रचना पुष्कळ केल्या, शिवतगळी केल्या, पुष्कळ केल्या. पण त्याच्या व्यतिरिक्त या ज्या टाकळीतल्या रचना आहेत त्या विशेष महत्वाच्या करुणाष्टक. मग ह्या सगळ्या करुणाष्टकांमध्ये जसं समर्थांनी परमेश्वराची आळवणी केलेली आहे, तसं आणखी मागे गतकाळामध्ये कोणी काय मागणी केलेली आहे, तर असं लक्षात येतं की वसिष्ठ ऋषींनी वरुण सूक्त लिहिले आणि वरुणाला कल्याण कर, सुख दे अशी मागणी केली. ते सुद्धा एक करुणाष्टक. त्यानंतर ऋग्वेदामध्ये अशा प्रकारची काही मागणी केलेली आपल्याला दिसते. दया करा, कल्याण करा, कृपा करा. आदिशंकराचार्यांनी सुद्धा अशा प्रकारचं एक स्तोत्र लिहिले, देव्यापराध क्षमापण स्तोत्र असं स्तोत्र लिहिलं आणि त्यातही अशीच मागणी केली. अनेक प्रकारच्या अशा मागे सुद्धा होऊन गेलेल्या आपल्याला मागणी दिसतात. समर्थांचे समकालीन असावेत बहुतेक असे जगन्नाथ पंडित वाराणसीला होते, काशीला, आणि त्यांनी गंगा लहरी नावाचं स्तोत्र लिहिलं. ते स्तोत्र सुद्धा असंच आहे. त्या स्तोत्राचं वैशिष्ट्य असं सांगतात की ते एका मुसलमान मुलीच्या प्रेमात पडले होते आणि त्यांना जेव्हा जाणीव झाली की आपण काहीतरी गडबड करतोय, गंगेच्या काठी बसून त्यांनी गंगा लहरी स्तोत्र म्हणायला सुरुवात केली आणि ती काहीतरी 17-18 पायऱ्या वरती होते. तेवढी गंगा वरती आली आणि त्यांना सामावून घेऊन गेली. अर्थता किती पाहिजे तर परमेश्वर येऊन आपल्याला सामावून घेऊन जातो. तुकाराम महाराज असे सदैव वैकुंठावर नाही गेले, प्रत्यक्ष भगवान आले आणि घेऊन गेले. म्हणजे करुणा आर्तता इतकी आपल्या मनातून आली. अगदी साधं सोपं आत्ताचं साधारण उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या करुणाष्टकांमध्ये सुद्धा ते उदाहरण आलेलंच आहे की लहान मूल असतं, त्या मुलाला आईशिवाय दुसरं काही सुचत नाही. आई जरा काही दिसली नाही की आई म्हणून टाव पडतो.
ती आर्तता जी आहे ना, ती परमेश्वराला आपल्याकडे आणण्यासाठीची आली पाहिजे. त्या लहान बाळात निरागस असत. काही लोक फक्त आई दिसत एवढीच अपेक्षा असते. दिसणं फार महत्वाचं. मला राम दिसावा. मला वाटतं माऊलींचं भजन असं, हरी पाहिला हो हरी पाहिला. हरी भेटला नाही, हरी पाहिला. भेटलाय म्हणू शकत होतं ना. पाहणं फार महत्वाचं. जसं त्या बाळाला आई दिसते की ते शांत. म्हणून करुणाष्टकांमध्ये आपल्याला काय बघायचंय तर ती आर्तता फार महत्वाची. ती दिसली पाहिजे. मग त्या अनुषंगाने आलेल्या अनेक ज्या गोष्टी आहेत करुणाष्टकांमध्ये त्या भरपूर आहेत. त्याचा आपण विचार करू. पण करुणाष्टकांमध्ये काय आहे हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की चार मुद्द्यांवर आपल्याला त्याचा विचार करावा. पहिला मुद्दा म्हणजे करुणा, आर्तता किंवा मागणी, काही हवं असं तेव्हा येतं जेव्हा काहीतरी कमी असतं किंवा जेव्हा काहीतरी दुःख असतं. दुःख सगळं सुखात आहे म्हणण्याला काय मागायची गरज होत नाही ना. पण जेव्हा दुःख आहे त्यावेळेला मागणं आहे. माझं दुःख दूर कर, माझं दुःख कमी कर, अशी मागणी असते. मग दुःखाचं मूळ काय? करुणाष्टकांमध्ये समर्थ म्हणतात, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. सगळ्यात महत्वाचं दुःख काय आहे तर मी जन्म घेतला हेच दुःख. आमच्या कंपनीमध्ये एक ट्रेनिंग प्रोग्राम चालू होता आणि त्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आम्हाला त्या ट्रेनरने विचारलं की मृत्यूचं रूट कॉज काय, मरण कशामुळे येतं. कोणी म्हणून वार्धक्यामुळे येतं, कोणी म्हणलं आजारी पडल्यामुळे येतं, कोणी म्हणलं अपघात झाल्यामुळे येतं. तर त्यांनी सगळे उत्तर चुकीचे सांगितले. रूट कॉज काय, रूट कॉज. वार्धक्य कशामुळे आलं, आजार कशामुळे आला, अपघात कशामुळे झाला, त्याच्या मागे जातो. मागे 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 जाता जाता काय लक्षात आलं की जन्म हेच मृत्यूचं कारण आहे. जन्मच झाला नसता तर मृत्यू कुठून आला असता. म्हणून समर्थ म्हणतात, तुझा दास मी व्यर्थ जन्माशी आलो. मी तुझ्याजवळच राहिलो असतो बरं झालं असतं. जन्माला कशा आलो, तुझ्यापासून लांब झालो ना मी. जन्म हे दुःखाचं मूळ कारण. आणि पुन्हा एका करुणाष्टकात समर्थ म्हणतात, तुझिया वियोगे जीवित्व आले, शरीर पांगे बहुदुःख झाले, अज्ञान दारिद्र्य माझे सरेना, तुझी रामा मज कंठले. तुझ्या वियोगे जीवित्व आले. आपण जन्म का घेतला त्याच्यापासून दूर झालो म्हणून. आणि मृत्यूनंतर काय करायचंय, त्याच्यात जाऊन मिसळायचंय. ते जसं आई मुलाला खेळायला सोडते ना, मला खेळू दे थोडा, तसं परमेश्वराने आपल्याला खेळायला सोडलं. कोणाला किती वर्ष सोडले कोणाला माहिती. खेळताय खेळताय, पण ते खेळता खेळता त्या बाळाला आईची आठवण असते. मात्र त्याला माहिती आपल्याला जायचं कोणाकडे, आईकडेच जायचं शेवटी. ती आठवण जो विसरला तो खेळतच राहतो, पुन्हा पुन्हा खेळत राहतो. म्हणून समर्थांनी करुणाष्टकांमध्ये ही अर्थता व्यक्त केली की मला पास एवढं खेळणं माझं पुरे झालं, आता मला तू बोलून घे. तुझे या विरोधी जीवित
तुकाराम महाराज सुद्धा काय म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्ही. आम्ही गर्भवासी झालो म्हणजे दुःख झालं आम्हाला सुखात घाल, पुन्हा तुझ्याकडे घेऊन चल. आता जन्म झाला म्हणून दुःख आलं का? बघा, जेव्हा बाळाचा जन्म होतो त्यावेळेला सगळ्यांना आनंद होतो, पेढे वाटतात, कार्यक्रम करतात, आणि ते बाळ मात्र रडते. ते म्हणतं मी कुठून जन्माला आलो. त्याला सुख मिळावं अशी अपेक्षा, असे प्रयत्न सगळे करतात. पण त्याच्यानंतर त्याला एक जाणीव होते, मी कोणीतरी आहे, आणि मी कोणीतरी आहे ही जाणीव त्याचं दुःख वाढवते. त्याला म्हणायचं मीपणा, अहंकार. त्याची सुरुवात त्याच्या बारशाला होते. त्याचं नाव ठेवलं जातं, तू कोणीतरी विशेष आहेस. मग हा मीपणा सुद्धा कर्णाष्टकामध्ये, मीपणा आला रे, मीपणा जाऊ दे, मीपणा जाऊ दे, सारखं समर्थ तेच सांग. मीपणामुळे दुःख वाढतं. त्यानंतर त्याला लक्षात येतं. समर्थांनी करुणाष्टकांमध्ये अशा पायऱ्या घेतल्या. एक एक करुणाष्टक वाचत गेलो तर आपल्याला ते लक्षात येतं, त्या पद्धतीने आपण पुढे जातो. ज्या माणसाच्या लक्षात येतं की मी जन्म घेतला तर हे तर माझ्या काही हातात नव्हतं, ठीक आहे, आलो जन्माला, आता मी पण आपण आलाय, ठीक आहे, आता काय करू, आता साधना कर. कोणीतरी मंत्र देतो, कोणतरी काहीतरी सांगतो, अरे काय ईश्वराची भक्ती कर, काहीतरी कर, काहीतरी कर. मग साधना जसजशी करायला लागतो तसतस त्याला मनामध्ये एक प्रकारचा संघर्ष सुरू होतो. बाकी सगळे कसं करतायत आणि मी काय करतो. समर्थांचं चरित्र डोळ्यासमोर घ्या. जगराटी काय होती, जन्माला आला, लग्न करायचं, मुलं बाळ, संसार, संपला. समर्थांनी त्याला छेद दिला आणि संघर्ष करायला लागला. पण तो संघर्ष सोपा नसतो, त्याच्यात दुःख असतंच. भिक्षा मागून जगायचे, आवेदना सहन करायची, कुठे राहायचं माहिती नाही, काय करायचं माहिती नाही, थंडी, ऊन, वारा, पाऊस काय वाटेल त्या सगळ्या तापांना तोंड देत बसायचं. म्हणून साधकावस्थेतल्या संघर्षाचं एक प्रकारचं दुःख, तेही करुणाष्टकांमध्ये वर्णन केलं. मला साधना पण सोपी नाहीये, इतकं कठीण झालंय सगळं. त्यानंतर ते दुःख तो सहन करतो साधक, आणि त्या दुःखाच्या नंतर त्याला लक्षात येतं की मी या ज्या संसारात आहे, हा संसार मला त्या ईश्वरापर्यंत, माझ्या रामापर्यंत जाऊच देत नाही, अडकतोय जागोजागी. आणि मग त्याला तिसरं दुःख होतंय, ते विरहाचं दुःख. विरह सहन होत नाही. करुणाष्टकांमध्ये ते प्रखर शब्दात आलेले आहे, मला आता विरह सहन होत नाही. तुझवीन रामा मदकंठ रेना, तुझवीन रामा मदकंठ रेना. कसा जगू मी, असाच प्रश्न विचारला. आणखी एक संसारामधलं दुःख असतं, ते 3 तापांचं दुःख असतं. दासबोधामध्ये 3 स्वतंत्र समास आलेले आहेत त्याच्यावर. आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप आणि अधिदैविक ताप. शरीराला आतून होतात ते आध्यात्मिक ताप. निर्णया प्रकारचे आजार होतात, पोट बिघडते, ताप आलाय, सर्दी झालाय, खोकला झालाय, कॅन्सर झालाय, अमुक झालाय, तमुक झालाय, हृदयरोग झालाय, सगळं झालंय. हे सगळं आध्यात्मिक ताप. बाहेरून होतात शरीरावर अधिभौतिक ताप, पंचमहाभूतांकडनं होणारे ताप. ऊन लागतंय, थंडी वाजते, पाण्यात वाहू जात आहे, वीज पडली,
अनेक प्रकारचे ताप. आणि आधिदैविक ताप हे बहुधा मेल्यानंतर होतं, किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो, मी माझ्या दृष्टीने त्याचा व्याख्या अशी केली आहे. आधिदैविक ताप याचा अर्थ असा की ज्या तापाचं कारण तुम्हाला समजत नाही तो आधिदैविक. आतूनही नाही बाहेरूनही नाही, काय होतंय काहीच कळत नाही, तो आधिदैविक ताप. मग आपण विचार करतो की मागच्या जन्मीचं फळ असेल काहीतरी, माझ्या बाबतीत असं का व्हावं असे बऱ्याचदा प्रश्न पडतात. माझाच अकाउंट का हॅक व्हावं, माझीच गाडी का चुकावी, असे अनेक प्रश्न पडतात. ते बहुधा या सगळ्या प्रकारात जातात. पण हे सगळे ताप आहे, त्याचं दुःख आहे. आणि एक आणखी महत्वाचं दुःख आहे, ते बहुधा सगळ्या संत महात्म्यांनाच होतं. आपल्या सारख्याला होत नाही असं नाही, होतं. पण मी थोडस स्पष्टपणाने माझ्या सकट म्हणजे मी पण त्यात आहे, स्पष्टपणाने सांगतो की ते वेगळी दुःख असतं. ते कोणतं दुःख आहे? लोकांचं दुःख पाहून होणारं दुःख. ते फक्त संत महात्म्यांना. गोदावरीच्या वाळवंटात एक पोर उन्हात वाळूत खेळते, त्याला ऊन लागतंय, एकनाथ महाराजांनी उचलून घेतलं. त्याचं दुःख ते माझं दुःख. कुत्र्याला ती पोळी कोरडी वाटू नये म्हणून तिच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन धावणारा नामदेव. दुसऱ्याचं दुःख ते आपलं. आम्हाला होतच नाही हे दुःख, दिसते आपल्याला तरी जाऊ दे, चला बोल. आणि हे दुःख समर्थांना झालंय. करुणाष्टकांमध्ये ते म्हणतायत की हे सगळं काय चाललंय, लोक कसे त्रासलेत, किती आक्रमण होत आहेत, आसमानी सुलतानी आहे, सगळी आहे. त्याचं दुःख मला होतंय, रामा सोडव यातून. हा दुःख हा सगळ्यात महत्वाचा गाभा आहे कोणाचा. जोपर्यंत दुःखाची जाणीव होत नाही तोपर्यंत करुणाष्टक निर्माण होतो. दुसरं कारण आहे, दुसरा मुद्दा असा आहे की या दुःखाला कारण काय काय. दुःख तर आपण जाणलं, कारण काय काय. तर पहिलं महत्वाचं कारण म्हणजे ऐहिक सुखाची लोलुपता. मला ऐहिक सुख पाहिजे, मला छान गाड्या गिरद्यांवर डोळायला पाहिजे, मला पंचपक्वान्न खायला पाहिजे, मला बसायला गाडी पाहिजे, मला एसी पाहिजे. हे सगळे ऐहिक सुख आहे. आणि हे दुःखाचं एक कारण आहे, कारण ते मिळवण्यासाठी तुम्हाला पळावं लागतं, ते मिळवण्यासाठी काहीतरी करावं लागतं. ते दुःखाचं कारण आहे, ऐहिक सुखाची लोलुपता. आणि ती पण त्यांनी वर्णन केली. माझे सगळे इंद्रिय याला चटावलेत, स्वजन धन धनाचा स्वार्थ व्यर्थ मी स्वार्थ केला. स्वजन धन धनाचा कोण संतोष आहे, हे सगळे माझे 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 ऐहिक सुख आहे सगळं. दुसरं दुःखाचं एक कारण म्हणजे सुखाविषयी असलेलं अज्ञान. ज्याला आपण सुख म्हणतो ते सुख नाहीच. नेणता म्हटलेलं आहे स्वतः, नेणता नाही. अज्ञानी आहे मी, मला कळतच नाही सुख कशात. मला एवढंच जाणवतं की तू भेटला म्हणजे मला सुख मिळणार, आणि हे ज्याला कळतं तो खरा ज्ञानी. म्हणून अज्ञान एक आपल्याकडे म्हणलं अज्ञानात सुख आहे. खरं तर अज्ञान हे दुःखाचं मुख्य कारण आहे. आम्हाला खरं सुख कशात माहित नाही. दुसरं एक दुःखाचं कारण आहे परमार्थाची नावड असते. आता हे कोणाला सांगावं लागेल, इथे बसलेल्या लोकांना सांगून ठेवतो.
आम्हाला परमार्थाची आवड आहे, पण आपण परमार्थ करतो किती हा एक वेगळा होता. 4 माळा जपल्या, सकाळी 1 तास पूजा केली म्हणजे परमार्थ झाला ना. परमार्थ कशाला म्हणतात ते एकदा नीट समजून घेतो. म्हणून प्रपंचात राहून आपल्याला परमार्थ करता आला. परम अर्थ ज्या गोष्टीला उच्च कोटीचा अर्थ प्राप्त होतो त्याला परमार्थ म्हणतात. त्याची नावडच आहे सगळी. माझं माझं फक्त स्वार्थ दिसतो, परमार्थ कुठे दिसतच नाही. ते एक दुःखाचं कारण आहे. आणि आणखीन एक कारण आहे ते म्हणजे ईश्वराची अवकृपा. आता आपण ते कसं ओळखायचं तर ते सहज सोपं आहे. माझ्या वाट्याला दुःख आलं आणि ते येऊ नये म्हणून अनेक प्रकारचे प्रयत्न करतो, पण ते येत आहे म्हणजे तुला अवकृपा. तर ती कृपा संपादन करण्यासाठी काय करायचं ते कर. आणि तेच समर्थ या कर्माष्टकांमध्ये करतात. मग यासाठी समर्थ काय म्हणतात, माझ्याकडे युक्ती नाही, बुद्धी नाही, काय नाही, मला बुद्धी दे रघुनायक. शक्ती नाही, युक्ती नाही, काय नाही मिळत, मी अज्ञानी आहे, मला हे जाणून घेण्याची बुद्धी दे. हे एक मोठं करून असतं, त्याचे 20 कडवे. बुद्धी दे रघुनायक, बुद्धी दे रघुनायक. समर्थांनी हे सगळं करत असताना नंतरच्या काळामध्ये दासबोधही लिहिला आहे. अनेक चांगलं मार्गदर्शन समर्थांच्या ग्रंथांमध्ये आपल्याला मिळतं. त्यात त्यांनी प्रयत्नावर भर दिलेला आहे आणि दैववादाला खोडून टाकलं. नशीब बिशीब काय नाही, दासबोधात ओळी झाली, रेखा दिली पुसून झालं, हे तो प्रत्यय असेल. दैववाद हे मानसिक दुर्बलतेचं लक्षण. जे नशिबावर अवलंबून राहतात, माझ्या नशिबात असं ते, नशिबात असेल तर मिळेल, तुमचं काय व्हा, तुमच्या नशिबात, हे सगळे मानसिक दुर्बलतेची लक्षण. पण देववाद याच्यापेक्षा वेगळा आहे. देववादामध्ये तुम्हाला प्रखर भक्तीची जाणीव, आणि प्रखर भक्ती असल्याशिवाय देववाद शक्य नाही. असीम भक्ती. आणि समर्थांनी देववाद मांडले. असीम भक्ती करा, देव तुमच्या समोर येईल, दैवाची काही गरज नाही. आपण दुःखाची कारण करुणाष्टकांच्या तत्वाकडे आपण जातो. तिसरा मुद्दा महत्वाचा त्याच्यामध्ये असा आहे, हे दुःख कमी करण्याचं सामर्थ्य आपल्याकडे आहे का नाही. तर समर्थ म्हणतात हो, हे सामर्थ्य तुझ्याकडे आहे. प्रत्येक माणसाकडे आपलं दुःख कमी करण्याचं सामर्थ्य आहे. काही छोटी छोटी उदाहरणं आपल्या परिचयात पण काही लोक असतात. एक माहिती असलेलं नाव समोर सांगतो, शरद पोंक्षे. आपल्याला माहिती, कुठल्या मोठ्या दुर्धर आजारातून बरे झाले का नाही. सामर्थ्य होतं, काय वेगळं आहे का काय, असंच आपल्यासारखं शरीर. अशी अनेक लोक आहेत की मानसिक बळातून, झालेल्या दुर्धर आजारातून, अनेक प्रकारच्या संकटातून तावून सुलाखून निघून मोठे झाले. मग हे दुःख कमी करण्याचं सामर्थ्य आपल्याकडे आहे, हे प्रत्येकाला समजलं. रडत नसेल त्याला काही नाही, त्याला तो ईश्वर सुद्धा सोडून देईल. तुझं तूच बघ. जो प्रयत्न करतो त्याच्या मदतीला परमेश्वर. पुढे सामर्थ्य आपल्याकडे कोणत्या कोणत्या गोष्टीतून येतं, तर पहिली गोष्ट म्हणजे ईश्वराची कृपा, त्यातून सामर्थ्य. मग ती होण्यासाठी काय करायला पाहिजे,
ते ईश्वराचं कार्य केलं पाहिजे. ईश्वराने काय कार्य सांगितलंय भगवद्गीतेमध्ये सांगितलं की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. सज्जनांचं रक्षण करणं आणि दुर्जनांचा नाश करणं हे माझं कार्य आहे. ते तू कर, माझी तुझ्यावर कृपा होईल. आणि धर्मसंस्थापना करायची, आपल्या कर्तव्याला जागायचं. धर्मसंस्थापना म्हणजे दुसरं तिसरं काही, आपल्या कर्तव्याला जागायचं, तर ईश्वराची कृपा होते. दुसरं मी मगाशी म्हणलं तसं मानसिक बळ असल्याशिवाय ईश्वराची कृपाने मानसिक बळ असल्याशिवाय दुःख कमी होणार नाही. एक गमतीशीर उदाहरण, समजा विशेषतः महिला वर्गाला ती कितपत लागू पडेल मला माहित नाही, इकडच्यांना त्याचा अनुभव किती असेल माहिती. पण समजा भाजी चिरता चिरता बोट लगेच रडू येत नाही. आपण बघतो, कोणी बघते, कोणी बघितलं की रडायला, कोणी बघत नसेल तर ते दुःख आपण सांगतो. लहान मुलं खेळत असतात, खेळता खेळता पडली की ते त्याचे उघडा, पण त्यांच्याकडे बघून कोणी हसलं की रडायला येतं. हे दुःख लागण्याचं नसतं, कोणीतरी पाहिलं याचं दुःख असतं. पण दुःख कमी करण्याचं सामर्थ्य आहे का? आहे. अशा गोष्टीला तोंड द्यायचं, कोणी बघितलं आपल्याला नाही करायचं, आपल्याला दुःख नाही लागत. जशी ईश्वराची कृपा सांगितली तशी सद्गुरूंची कृपा. कारण सद्गुरू तुम्हाला मार्ग लावतात. बऱ्याच वेळेला माणसं अशा प्रकारच्या दुःखामध्ये येतात, सामर्थ्याचं सगळं असतं, मानसिक बळ असतं, तरी सुद्धा मार्ग सापडत नाही. आणि मग सद्गुरू आपल्याला फक्त लोकांना हात ठेवतात. माझ्या बाबतीत एक प्रसंग घडला. मला कार्यालयामध्ये काही त्रास झाला. त्रास म्हणजे साहेबांच्या बोलण्याचा त्रास होता. मी माझे गुरु ज्यांना मी मानतो त्यांच्यासमोर जाऊन बसलो आणि ते रडायला लागलो, मला असा त्रास होता. त्यांनी मला काय मंत्र दिला, ते तुला बोलतायत असं समजू नको, मग कोणाला बोलतो, तुझ्या आत जो राम बसलाय ना त्याला बोलतो. त्याला सांगायचं बघ तुझं तू बघून घे, मला माहिती. आणि खरंच सांगतो, त्या दिवसापासून माझी सगळी दुःख दूर झाली. तर जे काय होईल ना तुम्ही त्याला सांगतो तुझं तू बघून घे, दुःख दूर नाही कशात. असे सद्गुरू आपल्याला कुठेतरी मार्गदर्शन करत असतात. आणि इथे तर समर्थांना प्रत्यक्ष रामच सद्गुरू भेटले. आणि रामाचा विरह सहन होत नाही. रामा मला बुद्धी दे, कारण ही तपश्चर्याचा काळ चाललाय सगळा, अजून पुढे मोठं कार्य व्हायचंय. आता जर आपल्याला हे सगळं नाही मिळालं तर पुढचं कसं होणार? या तळमळीतून आलेले पूर्ण टाकायचं. आणि हे सामर्थ्य आपल्याला मिळतं, पण ते टिकून राहायचं असेल तर आपल्याला संत संगती महत्वाची, सज्जनांचा सहवास पाहिजे, चांगल्या माणसांच्या बरोबर राहणं. म्हणून लोक 20-20 दिवस वारीला जातात आणि काही लोकांना वारीला जाणारे प्रतिगामी वाटतात. ही संतांची संगती त्या लोकांना पटलेली आहे. जिथे जिथे संत संगतीचं आपल्याला प्रत्येक ज्या ठिकाणी संधी मिळेल तिथे ती सोडायची नाही, तिथे जायचं, कारण ते सामर्थ्य वाढवतं. आणि चौथा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की हे दुःख तुम्हाला केलेल्या कर्माचं फळ म्हणून मिळत असतं. मग चांगली कर्म केली तर दुःख कशाला मिळेल? चांगलं फळ मिळेल.
आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहायचे. काही लोक त्याचा उलटा अर्थ घेतात, वाईट कर्म न करायचे, कशाला फळाच्या अपेक्षा, जे मिळेल ते मिळाल, वाईटच फळ मिळेल ना तुला, हे लक्षात येत नाही कोणाच्या. दुसरं, हे सामर्थ्य तुमच्याकडे आहे, पण त्या सामर्थ्याला एक विशिष्ट प्रकारचं असं पाठबळ लागतं. आणि ते जेव्हा तुम्ही आर्ततेने करुणेने ईश्वराची प्रार्थना करता त्यावेळेला ते पाठबळ आपोआप मिळतं. साधं सोपं उदाहरण म्हणतो, क्रिकेटमध्ये कोणतं खेळाडू मला नाव आठवतो, तो मला वाटतं गोलंदाज चेंडू टाकायचा त्यावेळेला तो असं त्याच्या गळ्यातलं काही असं करून आणि विकेट मिळाली. हा, श्रीनाथ, जवाहरलाल श्रीनाथ. हे त्याचं मानसिक बळ होतं. तो त्याच्या त्या करुणेने आर्ततेने प्रार्थना करत असतो. अनेक खेळाडू म्हणा, खेळाडू सुद्धा कुस्तीगीर वगैरे मैदानात जाताना मैदानात नमस्कार करून जातात. नाटक सिनेमामध्ये काम करणारे स्टेजवर जाताना स्टेजला नमस्कार करून जातात. काय विशेष काय नाही केलं तर नाही, तर त्यातून त्यांना मानसिक बळ मिळतं ना. परीक्षेला जाताना मुलगा आई वडिलांना आणि देवाला नमस्कार करून जातो. आई काय त्याला तिथं उत्तर सांगायला येत असते काय, त्याला मानसिक बळ मिळतं. हो, मी नमस्कार करून आलेलो आहे, माझा पेपर सोपा जाईल. ही करुणाष्टकांमधली आर्तता तिथे आली पाहिजे, तर ते आपल्याला फळ मिळते, तर ती कृपा होते. आणि या सगळ्या करुणाष्टकांमध्ये आपण बघितलं तर आपल्याला नवविधा भक्तीतल्या शेवटच्या 3 भक्ती आपल्याला प्रकर्षाने जाणवतात. पहिल्या 6 ज्या आहेत ना त्या कोणीही करू शकतो, त्या मी टेक्निकल समजतो. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, ऐकायला येऊन नसतं. कीर्तन बरेच लोक करतात, माळा घेऊन स्मरण करतात, अर्चनम वंदनम पाद सेवन तेही करतात, रोज पूजा करतात, नमस्कार करतात, सगळं करतात, पाय चेपून देतील, सगळं करतात. तो शेवटचे 3 फार आवडतात, त्याने जमत. दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन, इथे सगळं ते तुझा दास आणि घराचा जन्म असा. स्वतःला दास म्हणून, रामदास हे नावच त्यांना पडलं. दास्यत्व इतकी सोपी गोष्ट नाही. दास्यत्व बघायचं तर फक्त हनुमंताकडे बघायचं. दास रामाचा हनुमंत नाचे, तो दास्यत्व करू शकतो. आपल्यासारखी ती गोष्ट नाही. मालक म्हणेल ते करायचं, का म्हणून विचारायचं नाही. कल्याण स्वामींचं दास्यत्व बघा. म्हणून ते शेवटच्या 3 फार महत्वाचे. सख्य, आता तो सख्य सख्याला नाही, ते देवाशी सख्य तो कधी व्हायचं. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण कधी देतात. सख्यत्व इतकं सोपं नाही. तू आणि मी एक होणं म्हणजे सत्य, एकच. मजनूला फटके बसतात तेव्हा लैलाच्या डोळ्यात पाणी येतं, ते सत्य. आणि शेवटची भक्ती आत्मनिवेदन. आपण फक्त कल्पना करा, स्वतः एकटेच आहात, घरातले
घरातल्या देवघरात देवाच्या समोर बसा आणि देवाला सांगा मी सगळं माझं काय काय केलं तुला सांगतो. आपल्याकडे सांगितलं जात नाही, त्या मूर्तीला सांगितलं जात नाही. ऐकणार कोणी नाहीये, घरात कोणी नाही, तरी सांगत नाही आपण. आपल्याकडून झालेल्या चुका आपण कोणाला सांगू शकत नाही, ते आत्मनिवेदन परमेश्वराला करायचं आणि ते या करुणाष्टकात केलेलं सगळं. मी काय चुका केल्या, समर्थांना याच्यामध्ये कोडही पडलेलं आहे. रघुनायका काय कैसे करा, कसं करू आता मी. त्यांनी रामावर भारही घातलेला आहे, सगळ्यात तुझ्याकडे माझं काय तूच करतो काय. अशी ती 8 करुणाष्टक आहेत. अनुदिन अनुतापे तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो, आणि रामावर भार टाकलाय. रघुनायका मागणे हेची आता, अनेक गोष्टी त्यात सांगितल्या. बुद्धी दे रघुनायका, उदासीन हा काळ कोठे न कंटे. हा काळ उदासीन झालेला आहे, मला कुठे आणून टाकलं, तू काय केलंय, मी काय करू आता, असा सगळा प्रश्न आम्हाला विचारला. आणि मी काही गोष्टीचा ज्या वेळेला विचार करत होतो असं लक्षात येतं की रामाला विचारायचं म्हणजे कोणाला विचारायचं, हे सगळ्यात महत्वाचं. कोणी पाहिलाय राम, पाहिलाय, बघायचा. मी आत्ताच तुम्हाला थोड्या वेळा दिवस आहे, तुझ्या आत जो बसलाय राम त्याला तुला सांगायचं. त्याला जर तुम्ही सांगाल तरच होईल. तुम्ही बाहेरच्या रामाला सांगाल तो काय तुमच्याकडे मूर्ती आहे, त्या मूर्तीकडे बघत असताना तुम्हाला आतला राम दिसला पाहिजे. तुझं विना रामा माझं काही ठेवे ना, पण आराम आहे तर आपण आहे, आराम गेला कसं कुठे है ना. एखाद्या निष्क्रिय माणसाच्या किंवा करंट्या माणसाकडे बघून आपण काय म्हणतो, त्याच्यात काही राम नाही, प्राण गेल्यासारखाच आहे तो. तसं माझ्यात राम आहे, त्या रामाला मी सांगतोय तुझं विना रामा माझं काही ठेवे ना. अरे तू आहेस का नाही आतमध्ये, नुसतं चालतं बोलतोय, काहीतरी चांगलं कार्य करून घे माझ्याकडून. अशा प्रकारची आर्थता आहे. आपण या करुणाष्टकांचं रोज आर्ततेने पठण केलं, समजून पठण केलं. या सगळ्या करुणाष्टकांना एकूण सगळ्याच समर्थांच्या वाङ्मयाला एक प्रकारची ध्येयता आहे. त्याच्यामध्ये काही छंद आहे, शक्यतो त्या पद्धतीने म्हणावे. शक्यतो सगळ्यांचा गळा काही चांगला नसतो, पण आपण ते म्हणावे. म्हणत असताना त्याचा अर्थ आपण लक्षात घ्यावा. एक एक ओळ काय सांगितली एकदा म्हणून घ्यावं, नंतर मग त्याच्यावर चिंतन करावं होतं. हे केल्याने काय होतं, सज्जनगडावर रोज उपासना चालते. कधी कधी मला ते कौतुकही वाटतं, कधी कधी वाईट आहे. कौतुक अशा गोष्टीचं वाटतं की नित्य नेमाने चालते, हे कौतुक. ते नृत्य ओरडत असतं, त्यामध्ये सगळा भाव हरवतो की काय असं मला कुठेतरी लक्षात. पण तरी सुद्धा काही हरकत नाही, करत तर राहतात आपण, करत राहूया. त्यातली गेयता लक्षात घेऊन, त्याचा भाग लक्षात घेऊन हळूहळू आपल्या बदल होतो. दासबोधांचा अभ्यास करताना माझ्या हेच लक्षात आलं, हळूहळू बदल होतो. एका रात्रीत बदल होत नाही. तुम्हाला 2 वर्षांनी, 4 वर्षांनी, 5 वर्षांनी तुमच्या आजूबाजूचे लोक सांगायला लागतात बदल झाला बा, म्हणून थोडा शांत झालाय. आजूबाजूचे लोक सांगायला. एकदा गोंदवलेकर महाराजांकडे एक बाई गेल्या आणि त्या म्हणाल्या, महाराज मला मूल होत, लग्नाला 10 वर्ष झाली. महाराजांनी काय सांगावं, महाराज म्हणाले दासबोध वाचा.
त्या बाई होत्या खवचट, त्यामुळे मला मूल होईल दाखवून वाचून. महाराज म्हणाले तुम्हाला मूल होईल का नाही मला माहित नाही, पण जगातली सगळी मुलं तुम्हाला आपली मुलं वाटायला लागतात. हा ताजवदाचा भाव. लोकांचं दुःख ते आपलं दुःख वाटायला. म्हणून लोकांना सुख कसं मिळेल हे बघण्याकडे प्रवृत्ती वाढते. दुसऱ्याला सुख दिलं की आपल्याला सुख आपोआप. पण संध्याकाळच्या वेळेला शांत वेळेला जर आपण ही करुणाष्टक म्हटली तर दिवसभराचा शीण हलका होतो असा प्रत्यय लोकांचा. बरोबर म्हणतो. एक एक म्हणा रोज पाहिजे, सगळे 8 म्हणून दुसरं, आज एक म्हणा उद्या दुसरं म्हणा, 8 दिवसांनी परत पहिले. अनुदिनानुतापे तापलो राम राय. शांतपणे मन तुम्हाला स्थिर, हलकं आणि एकाग्र झालेलं असतं. हळूहळू होत होतो. हा अनुभव आहे. बुद्धिदे रघुनायका, बुद्धिदे रघुनायका मुलांना विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना रोज म्हणण्यासारखं करुणाष्टक. हळूहळू म्हटलं तर त्यांच्या मनातल्या चंचल प्रवृत्ती हळूहळू दूर जातात, एकाग्रता यायला लागते, निष्ठा वाढते. पण आपण उगाच म्हणतो, हे म्हटलं की निष्ठा निर्माण, प्रेम निर्माण होतं. कारण रामाला सारखंच बोलवलं ना, रामाला सारखंच म्हटलं, आपोआप प्रेम निर्माण होतं. मला स्वतःला काही अनुभव नाही, पण आजूबाजूच्या लोकांचा अनुभव बघून मी तुम्हाला एक धाडसाने एक उदाहरण सांगतो. ज्यावेळेला तरुण मुलं मुली प्रेमात पडतात त्यावेळेला ते काय करतात, तो मुलगा किंवा मुलगी जिथे मिळेल तिथे आपल्या प्रेयसीचं किंवा प्रियकराचं नाव लिहितात. वहीच्या कोपऱ्यावर मला चिंता सतत तेच नाव, त्यामुळे प्रेम निर्माण. मग ते दुसऱ्या कोणाचं येण्यापेक्षा रामाचं येऊ द्या ना, ते प्रेम निर्माण होते. भक्तिभाव वाढतो, श्रद्धा वाढतो. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धेशिवाय ज्ञान नाही, श्रद्धा ठेवलीच पाहिजे. आपण बसमध्ये चढतो त्यावेळेला त्या ड्रायव्हरला विचारतो का आपण तुझं लायसन्स दाखव, आपल्याला खात्री आहे तो गाडी व्यवस्थित चालतो. श्रद्धा ठेवली म्हणून बसतो ना आपण. विमानात बसतो, पायलटला विचारलं तुझं दाखव, तू चालव, श्रद्धा ठेव. तसं हे संसार चालवतं ईश्वर, त्याच्यावर श्रद्धा ठेवा, तो चांगलाच चालवतो. या सगळ्या करुणाष्टकांमध्ये शरणागतीचा भाव आहे. तुला मी शरण आलो, संपूर्ण समर्पण केलेलं आहे, मी माझा राहिलोच नाही. आणि ही करुणाष्टक म्हणत गेल्याने रामाचा कृपाप्रसाद मिळण्याची किंवा मिळवण्याची पात्रता आपल्या अंगी राहिली. जसं कुठल्याही नोकरीमध्ये जायचं असेल तर ते ठिकाणी पात्रता लिहिलेली असते, अमुक इतके गुण मिळवून अमुक गोष्ट पास झालेलं पाहिजे, अमुक इतका अनुभव पाहिजे. तसं रामाची कृपा मिळण्याची जी पात्रता आहे त्यातलं हे एक आहे, तुमच्या मनामध्ये भक्ती, श्रद्धा, निष्ठा, प्रेम निर्माण झालं आणि ते करुणाष्टक करतात. म्हणून या अर्थाने आपण या करुणाष्टकांच्याकडे बघितलं पाहिजे. काही गोष्टी महत्वाच्या ज्या आहेत, काही लोकांना असं वाटतं करुणाष्टक म्हणजे दीनदुबळेपणा, दरिद्रीपणा, तर तसलं नाहीये. तर ही आर्तता म्हणजे दुःख नाहीये, ही करुणा म्हणजे दीनवाणेपणा नाहीये, तर ही व्याकुळता आहे रामासाठी, हे समर्पण रामासाठी, ही अधीरपणा हा सगळा रामासाठी आहे. आणि राम आहे तर सर्व काही आहे, हे समर्थांनी आपल्या करुणाष्टकांमध्ये आणि इतर अनेक वाङ्मयामध्ये सांगितलेलं आहे. मला जे या प्रसंगाने
करुणाष्टकांच्या संबंधामध्ये माझं जे काही चिंतन होतं ते समर्थांनीच माझ्याकडून इथे करून घेतलंय अशी माझी भावना आहे. आणि हे सगळं समर्थांचं आहे, माझं काहीच नाही. जे चांगलं असेल ते समर्थांचं, जे काही चुकलं मागलं असेल ते माझं असं समजून आपण मला क्षमा करावी. या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.